बातमी नाशिकमधून। नाशिकमधील सरकारवाडा गोळीबार प्रकरण भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला या प्रकरणी आता अटक करण्यात आली आहे। अजय बागुल, पप्पू जाधवसह एकाला अटक केली आहे। याआधी मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती आणि आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर येते आहे। तर नाशिकच्या राजकारणातून ही महत्त्वाची बातमी आहे। मामा राजवाडे यांना या प्रकरणी आधी अटक करण्यात आली आहे। आता भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक करण्यात आलेली आहे आणि एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। तर नाशिकच्या राजकारणात एक वेगळी घडामोड। काही दिवसांपूर्वीच मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता आणि त्यानंतर या गोळीबार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यासोबतच भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्यालाही अटक करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून टीका होण्यास सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सरकारवाडा गोळीबार प्रकरणी ही एक महत्त्वाची अपडेट येते आणि राजकीय नेत्यांची नावं आता समोर यायला लागलेली आहेत। गणिता, मागच्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस आक्रमक झालेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून अनेक जे राजकीय पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आहेत किंवा राजकीय गुंड आहेत अशा लोकांवरती पोलीस आता कारवाई करत आहेत। अगदीच काही दिवसांपूर्वी आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांना सुद्धा एका गोळीबार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेला एका गोळीबार प्रकरणी आताच भाजपमध्ये गेलेले मामा राजवाडे खरं तर यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर काल रात्री उशिरा याच प्रकरणामध्ये आत्ताच भाजपात गेलेले सुनील बागुल यांचे जे पुतणे आहेत अजय बागुल यांना सुद्धा पोलिसांनी हे आता ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या घटनेमध्ये अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पण अद्यापही काही लोक जे आहेत ते फरार असल्याची माहिती मिळते। तर यांचाही शोध आता पोलीस घेत आहेत, पण मागच्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस आक्रमक झालेले। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।